ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण भाऊ, आदरणीय चेनू भाऊ, युवानंदजी काळे, त्याचप्रमाणे आदरणीय मीराताई, अनिल सोले आणि उपस्थित सर्व आपले जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांचा आपण सत्कार केला, असे सर्व आदरणीय कार्यकर्ते आणि त्याचबरोबर उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांकरता आजचा हा क्षण अतिशय आनंदाचा आहे. आनंदाचा याकरता आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये विशेषतः आज आपल्या पक्षाला, आपल्या विचाराला खऱ्या अर्थाने एवढी मान्यता मिळाली आहे. केवळ राष्ट्रीयच नाही तर जागतिक मान्यता या पक्षाला मिळालेली आहे. मला रोटी, कपडा आणि मकान मिळवून द्यायचं आहे, तेव्हाच आमचं कार्य पूर्ण होईल, असं दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयामध्ये सांगितलं आहे. या सगळ्या विचाराकरता आपलं जीवन सर्वस्व अर्पण करणाऱ्या या कार्यकर्त्यांमधून प्रेरणा देणारं व्यक्तित्व म्हणजे ताई होत्या. आज असं आहे की ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे. हा यावत चंद्र दिवाकर असा नियम, याला कोणी अपवाद नाही आहे. पण लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं आहे की एखादा माणूस हा त्याच्या जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा आहे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ताईंचं हे संघर्षमय जीवन ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. आणि म्हणून त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व, त्यांचा व्यवहार कार्यकर्त्यांशी असलेला, त्या काळामध्ये एक एक कार्यकर्ता, ताई म्हणायचे संपूर्ण कार्यकर्ते माझा परिवार आहे. ताईंनी जेवढं प्रेम मीराताईंवर केलं, जगदीशजींवर केलं, तेवढंच प्रेम ताईंनी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर केलं, हे त्यांची विशेषता. आणि म्हणून मला तर मी माझ्या आईमुळे ताईंच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये लहानपणी जवळून मला बघण्याची संधी मिळाली आणि ते सगळं मला पाहायला मिळालं. आणि म्हणून आज आपण हे खरं म्हणजे हा शताब्दी समारोहाची सांगता आहे. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की ताईंच्या नावाने काहीतरी मोठं स्मारक झालं पाहिजे. एक मोठा हॉल आम्ही बांधायचं ठरवलेलं आहे. थोड्याशा अडचणी दूर झाल्या की बालजगतच्या बाजूला 600-700 लोकांचा मोठा हॉल ताईंच्या नावाने त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे. आणि ताईंनी विशेषतः दीनदयाल शोध संस्थानाच्या माध्यमातून बालमनावर संस्कार करून भविष्यातली पिढी निर्माण केली पाहिजे, त्याकरता त्यांच्यावर उत्तम संस्कार केले पाहिजे, याकरता ताईंनी तळमळीने बालजगत उभं केलं. देवेंद्रजी हे बालजगतच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते, त्यांचा फोटो आहे दिसत. आणि त्यामुळे देवेंद्रजी सारख्या अनेक लोकांवर त्या काळामध्ये देशभक्तीची गीतं शिकवणं, खेळाबद्दलची त्यांना गोडी लावणं, चांगल्या कथा वाचायला देणं आणि त्यातून भविष्यातली पिढी निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. या जन्मशताब्दी सांगता समारोहाच्या निमित्ताने एक अतिशय सुंदर पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालं. आणि मी आपली जी समिती आहे त्या समितीचं आणि लोखंडेंचं मनापासून अभिनंदन करतो, कारण मी ते पुस्तक चाळत होतो. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या लेखांचं, दुर्मिळ छायाचित्रांचं, अनेक पत्रांचं संकलन त्याच्यामध्ये आहे. मी असं म्हणेन की एका पूर्ण कालखंडाचा दस्तऐवज म्हणून या पुस्तकाकडे आपल्याला पाहता येऊ शकतं. आणि म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारच्या आपल्या सगळ्या वाटचालीचं चित्रण ज्यामध्ये यावं. आणि अर्थातच सुमतीताईंच्या जीवनातले जे विविध अंग आहेत, विविध रंग आहेत, किंवा प्रत्येकाकरता त्या कशा होत्या ते देखील आपल्याला त्यातनं पाहायला मिळतं. आणि प्रत्येकाची जी काही एक उत्कट भावना आहे ती देखील त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळते. आमच्याकरता त्या सुमतीताई नव्हत्या, सुमती आत्या होत्या. आणि म्हणजे लहानपणी तर आम्हाला कोणी विचारलं की तुमच्या आत्या कोण, तर आमच्या आत्यांच्या ऐवजी सुमती आत्यांचंच नाव आम्ही सांगू, इतकी त्यांच्याशी बाबांचं तर नातं होतं, आमचंही नातं होतं. कारण लहानपणी सातत्याने घरी जाणं येणं, त्यामुळे आम्हाला आमच्या आत्या म्हणून त्याच जास्ती माहिती होत्या. आणि इतका प्रेमळ स्वभाव हा त्यांचा होता. खरं तर जनसंघाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये
महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांचं नाव आपण दीपस्तंभासारखं घेऊ शकतो त्यातला एक दीपस्तंभ म्हणजे सुमतीबाई सुकळीकर होत्या. स्वर्गीय सुमतीताई सुकळीकर म्हणजे लोकमाता या शब्दात त्यांचं वर्णन होऊ शकतं आणि वर्णन झालंही आहे. आज या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्नही झाला आहे. या ठिकाणी माझ्या वाचनातून अनुभवास आलेल्या सुमतीताई थोडे काही मी शब्दोपचार या ठिकाणी करतो. खरं तर सुमतीताई म्हणजे झुंजार रणरागिणी, आंदोलने, सत्याग्रह आणि आणीबाणीच्या काळातील धगधगते नेतृत्व. सुमतीताई म्हणजे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध पेटून उठणारी वाघीण. सुमतीताई म्हणजे कार्यकर्त्यामध्ये नवीन ऊर्जेचा संचार करणारी कर्तव्य कठोर लढवय्यी. सुमतीताई म्हणजे राजकारणात कुठं थांबलं पाहिजे हे सांगणारा दीपस्तंभ, समाजसेवेचा निस्वार्थ नंदादीप. सुमतीताई म्हणजे बालकाच्या मनोविश्वासाचे मर्म सांगणारे, बालकांना संस्कारक्षम करणारे बालजगत. सुमतीताई म्हणजे बोट धरून ताकद देणारी बहीण, माया जपणारी आई, लाळ पुरवणारी आजी आणि तेजस्विनी महान स्त्री. मतभेद होऊ द्या पण मनभेद होऊ देऊ नका हे ब्रीद जपणाऱ्या राजकीय नेत्या. सुमतीताई म्हणजे अर्धशिक्षित गृहिणींना समाज दायित्वाचा बोध सांगणाऱ्या समाजसुधारक. सुमतीताई म्हणजे विशुद्ध चारित्र्य, प्रेरणास्पद जीवन आणि कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाचा अनोखा संगम. सुमतीताई म्हणजे अनुकरणीय व्यक्तिमत्व, वर्तस्थ कार्यकर्त्या. ताईच्या आठवणी जागवणाऱ्या या सुंदर कार्यक्रमात आणि उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी केल्याबद्दल खरं तर मी या ठिकाणी सर्वांचं पुन्हा अभिनंदन करतो. मासिकाच्या किंवा संकलनाच्या मुखपृष्ठावर जे चित्र आहे ना, त्याची गोष्ट विवेक रानडे यांनी आतमध्ये लिहिलेली आहे. मला ती गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते की एकदा विवेक रानडेंनी ताईचा मुलाखत घेण्याकरता ताईंच्या स्टुडिओत गेली होती आणि तिथे ताईला विचारलं की ताई, तुम्ही एवढ्या ह्या काळामध्ये समाजामध्ये वावरता, समोर येता, रणरागिणीसारख्या लढता, सगळं करता, पण आजच्या समाजातली स्त्री अजूनही कठपुतळीसारखीच आहे. तिला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालेलं नाही, तिला स्वराज्य मिळालेलं नाही. मग आता तुम्ही काय विचार करता? असं म्हणत असताना ताईने त्या कठपुतळीकडे पाहिलं आणि ताईच्या डोळ्यात पाणी आलं की खरंच ही गोष्ट खरी आहे की अशा फार थोड्या आहेत की ज्यांना संधी मिळाली म्हणून त्या पुढे आल्या आहेत, पण बऱ्याचशा जणी आहेत की ज्यांना अजूनही कठपुतळीचं जीवन जगावं लागतं आणि त्यांच्याकरता ताई म्हणे मला लढणं आवश्यक आहे, हा लढा पुढे चालू ठेवणं आवश्यक आहे.